MST-CET 2026 साठी रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली असून CET सेलच्या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला पहिल्याच नंबरला नोटीस दिसून येईल। त्यासमोर डाउनलोड हा बटन दाबल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने पूर्ण नोटीस ओपन झालेली असेल। यामध्ये आपल्याला दिसतंय एक नंबरला MBA CET 2026 साठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म हे दिनांक 10/1/2026 पासून सुरू होणार असून लास्ट डेट 12/2/2026 पर्यंत असणार आहे। त्याचबरोबर या परीक्षेसाठी टेंटेटिव्ह डेट्स आपल्याला दिलेली आहे। फर्स्ट अटेम्प्ट साठी 6/4/2026 ते 8/4/2026 या दरम्यान परीक्षा होणार असून सेकंड अटेम्प्ट हा 9/5/2026 च्या दरम्यान होणार आहे। त्याचबरोबर खाली MST-CET 2026 PCM अँड PCB या ग्रुपसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म हे दिनांक 10/1/2026 पासून सुरू होत असून 12/2/2026 पर्यंत लास्ट डेट असणार आहे। त्याचबरोबर या परीक्षेसाठीच्या टेंटेटिव्ह डेट्स आपल्याला दिलेल्या आहेत। फर्स्ट अटेम्प्ट हा 11/4/2026 ते 26/4/2026 या दरम्यान होणार असून सेकंड अटेम्प्ट 10/5/2026 ते 17/5/2026 या दरम्यान असणार आहे। त्याचबरोबर या नोटीसमध्ये आपल्याला एक महत्त्वपूर्ण बाब देण्यात आलेली आहे, ती म्हणजे अपार ID and Aadhaar ID are mandatory for CET registration. Candidates who have not yet generated their Aadhaar ID are required to create the same through the DigiLocker. म्हणजेच या वर्षापासून प्रत्येक विद्यार्थ्याला CET रजिस्ट्रेशन करताना अपार ID जनरेट केलेला असणं आवश्यक असणार आहे। डिजिलॉकर मध्ये अपार ID कसा जनरेट करावा, तसेच MST-CET 2026 साठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन तसेच ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरावा, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत संपूर्ण मार्गदर्शन करणारा स्टेप बाय स्टेप लाईव्ह फॉर्म फिलिंग डेमो आपल्या चॅनलवर लवकरच घेऊन येणार आहे। यासाठी तसेच MST-CET ऑनलाइन रजिस्ट्रेशन पासून तर सीट अलॉटमेंट पर्यंतच्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।